आज पार्टी 4 वाजताच आपली नवी म्हैस जनली, म्हणून मग मी बी 4 वाजताच उठलो. उठल्याबरोबर सगळे दांडे म्हशीले औषध पाजून घेतले. जे तुम्हाला औषध दिसून राहिली या औषधचं नाव कामधेनू आहे. औषध पाजायचा एक फायदा आहे की या औषधनं जार लवकर पडते, म्हणून मग माई कोणची बी म्हैस जनतो मी मा म्हशीले हेच औषध पाजत असतो. या औषधचे फायदे बी चांगले आहेत, म्हणून तुम्ही एकदा ट्राय करून बघा. म्हशीले औषध पाजून तर झाले होते, पण आपलं सगळ्यात मेन काम राहिलं. तुम्हाला तर माहित आहे शेण काढल्याशिवाय कोणतंच काम पुढे धकत नाही. मग काय फटाफट शेण काढून घेतलं, नव्या म्हशीचं वगारू बी पाजून घेतलं. मग फटाफट वाळग्यात आलो ना आपल्याला जेवढं कुटार पाहिजे होतं तेवढं कुटार बी घेऊन आलो. कुटार आणल्याबरोबर सगळ्या म्हशीले अलप मांडून दिला आणि दूध काढायला बी बसलो. मग काय एक एक करून सगळ्या म्हशीचं दूध काढून सगळं काम ओके करून घेतलं. आणि हे जे आपली नवी म्हैस जनली होती तिले बाबाले पाणी पाजायला लावलं. म्हशीची किंवा गायची डिलिव्हरी झाल्यावर त्याला पाणी पाजणं आवश्यक आहे. पाणी पाजल्यानं जार पडायला बी हेल्प होते. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ साठी तुम्ही मला फॉलो करा. अशी माहिती मी तुम्हाला पुढे बी देत राहील. चला मग आपला आता डेअरीवर जायचा बी टाइम झाला. आपल्या रोजच्या नियमित प्रमाणे चाबीले गाडी लावून मी निघालो डायरेक्ट डेअरीवर जायसाठी. आज थंडी एवढी बैकल होती की तुम्ही विचारूच नका. मला तर वाटलं डेअरी लोक जायचे लोक माईक कुल्फी होऊन जाते, पण कसा बी लटलट कापत डेअरीवर आलो. आल्याबरोबर दूध टाकलं डायरेक्ट शुभम भाऊच्या दुकानावर आलो. आलो तर भाऊचा चहाच बनवणं चालू होता. भाऊले म्हटलं तुम्ही काय म्हणा राजा शुभम भाऊ, पण तुमच्या चहाची टेस्टच लय एक नंबर आहे. भाऊच्या चहाची जराशी तारीफ करून तटून एक बिस्किट लंपास करून घेतलं. जोडून एक बिस्किट लंपास करून मी चाललो आता उकडे वाटायला. मी तोपर्यंत मला फॉलो करून घ्या.